नमस्कार मंडळी. डिसेंबर महिना आला की थंडीला सुरुवात होते आणि प्रत्येकजण कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा बेत करत असतो. अशा वेळी आपली जी तरुण मंडळी आहे यांची पावलं नेहमी गडकिल्ल्यांकडे वळताना दिसतात. तर अशाच जे गडकिल्ले पाहायला जाणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी मी एक पत्र लिहिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना आवर्जून भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांना माझा सप्रेम नमस्कार. मोठ्या संख्येने आपण नेहमी या गडकिल्ल्यांवर येता, मनमुराद आनंद लुटता आणि परत फिरता. पण गड उतार होण्या काही गोष्टी लक्षात घेणे फार गरजेचे आहे. हे गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे, महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. अनेकदा शत्रूच्या आक्रमणांपासून जनतेचे संरक्षण या गडकिल्ल्यांनी केले आहे. म्हणून हे गडकिल्ले महाराष्ट्राची शान आहे. शिवाय या गडकिल्ल्यांवर आपल्या महाराजांच्या आठवणी आहेत. आपल्या देवाच्या पावलांचा स्पर्श इथल्या दगडमातीला झाला आहे. म्हणून त्याचे पावित्र्य राखले जाईल असे आपले वर्तन असायला हवे. फार जास्त काही करता नाही आले तरी किमान गडावर जाल तेव्हा शांततेत जा. इथल्या कशालाही धक्का लागून त्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. उगाचच झाडांची पाने फुले ओरबाडू नका. आणि हो, हे गडकिल्ले सुरक्षित राहावेत म्हणून असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती. त्यामुळे या गडकिल्ल्यांचे बुरुज त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगतात. म्हणून उगीचच त्यावर आपली किंवा आपल्या प्रियजनांची नावे करून त्याची विटंबना करू नये. या गडकिल्ल्यांचे स्थान मंदिरा इतकेच पवित्र आहे. म्हणून कोणीही तिथे मद्यपान करू नये. आपण इतिहासात वाचतो की पूर्वी मुघलांनी आपली मंदिरे उद्ध्वस्त केली, देवी देवतांची विटंबना केली. हे वाचून ऐकून आजही आपलं रक्त उसळतं ना. मग आपल्याच हातून आपल्या मंदिरासमोर गडकिल्ल्यांची विटंबना आपण कशी सहन करू शकतो? खरं तर हे गडकिल्ले आपलं श्रद्धास्थान तर आहेच, पण त्याहून अधिक आपलं प्रेरणास्थान आहे. येणाऱ्या कित्येक पिढ्यांना हे गडकिल्ले शूर मावळ्यांच्या पराक्रमाची, महाराजांनी प्राणपणाने लढून उभारलेल्या स्वराज्याची गाथा सांगणार आहेत. ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे आणि तिची काळजी घेणं हे आपलं परम कर्तव्य आहे. गडावर आपल्यामुळे कुठे कचरा होणार नाही याची काळजी तर घ्याच, पण नकळत काही कचरा तिथं झाला असेल तर तो उचलण्यासाठी सुद्धा हातभार लावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही परत फिराल ना, तेव्हा थोडीशी शिवविचारांची शिदोरी बरोबर घेऊन या आणि रोजच्या व्यवहारात या विचारांचा अंगीकार करा. जेव्हा कधी आया बहिणींची छेड काढण्याचे गलिच्छ विचार डोक्यात येतील तेव्हा शत्रूच्या स्त्रीला सुद्धा माते समान मानणाऱ्या माझ्या महाराजांचे चरित्र आठवा. शत्रूच्या सुंदर स्त्रीला नजराणा म्हणून सादर केलेले असताना तिच्या सौंदर्याचा आदर करत महाराज म्हणतात, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. जेव्हा कधी जातीयवाद डोक्यात उसळेल तेव्हा माझ्या महाराजांनी 12 बलुतेदारांना सोबत घेऊन उभारलेले स्वराज्य आठवा. जेव्हा स्वबळावरचा आत्मविश्वास खचून जाईल तेव्हा मुठभर मावळ्यांना हाताशी घेऊन महाराजांनी बलाढ्य मुघल साम्राज्याला दिलेले आव्हान आठवा. समर्थ म्हणतात, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा सापेक्ष भूमंडळी. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. फक्त हे राष्ट्र माझे आहे आणि येथील संपत्तीचे रक्षण करणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे, एवढीच भावना मनात जोपासा. जय जिजाऊ, जय शिवराय.